द बहुजन आवाज। दारव्हा तालुक्यातील भांडेगाव टोलनाका ऐरणीचा मुद्दा झाले। आपण पाहिलं की मागच्या 11 तारखेला महाविकास आघाडीने आंदोलन केले आणि या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण शासन प्रशासन हतबल झालं आणि आज प्रशासनामार्फत महाविकास आघाडीतील काही मोजक्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना येथे बैठकीसाठी बोलावले होते आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला, काय निर्णय झाला, कसा निर्णय झाला आणि कलेक्टर साहेबांनी यापुढचा काय आदेश दिला याबद्दल आपण यांच्याशी विचारणा करणार आहोत। तर आपल्यासोबत येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे उपस्थित आहे। प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या मीटिंगचा परिपाक नेमका काय आहे। तर भाऊ, आज आपण मीटिंगसाठी आमंत्रित होता, कलेक्टर साहेबांनी आपल्याला मीटिंगसाठी बोलावले, तर नेमकी मीटिंग काय झाली, कशी झाली आणि यामध्ये काय विचारमंथन झाले याविषयी सांगा। आपण दारव्हा कारंजा वरील भांडेगाव येथील टोल नाक्याच्या संदर्भात 2 मार्चला आपण निवेदन दिलं होतं की जे अनधिकृत टोल नाका इथे चालू आहे तो बंद करण्यात यावा। त्यानंतर 11 तारखेला तो बंद न झाल्यामुळे आपण 11 तारखेला तिथे आंदोलन घेतलं आणि आंदोलन झाल्यामुळे प्रशासनाचे थोडंसं लक्षात आलं की कुठेतरी चुकीचं होत आहे आणि आंदोलन फार तीव्र होत आहे। त्याच्यामुळे तात्काळ आज कलेक्टर साहेबांनी इथे मीटिंगला आम्हाला बोलावलं होतं आणि आज जवळपास 1 वाजता आमची कलेक्टर साहेबांसोबतची मीटिंग पार पाडली। त्यामध्ये जवळपास जे अधिकारी उपस्थित होते ते नॅशनल हायवेचे मॅनेजर चौधरी साहेब, त्यानंतर ठाकूर साहेब PIO चंद्रपूरचे आहे नॅशनल हायवेचे, कदम साहेब डेप्टी इंजिनियर नॅशनल हायवे, भोर साहेब SDPO, पौळ साहेब तहसीलदार, मुळे साहेब, त्यानंतर जिल्हाधिकारी निवासी साहेब ते उपस्थित होते, त्यानंतर डेप्टी कलेक्टर उपस्थित होते। हे सर्व अधिकारी उपस्थित असताना SDO साहेबही उपस्थित होते। हे सर्व उपस्थित असताना आमचा जो प्रश्न होता खऱ्या अर्थाने अनधिकृत टोल नाका कसा आहे तो आम्ही सर्व प्रकारे कलेक्टर साहेबांना समजून सांगितला। ते समजल्यानंतर कलेक्टर साहेबांना लक्षात आलं की खऱ्या अर्थाने त्या लोकांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आणि तो कुठेतरी टोल नाका चुकीच्या ठिकाणी हे केलेला आहे। त्या संदर्भात कलेक्टरनी असे आदेश दिले आहे की दिल्ली नॅशनल हायवे त्यांचं ऑफिस मेन असते त्यांना पत्रव्यवहार करायला सांगितलं आहे, त्यांना स्पष्टीकरण मागायला सांगितलं की अशा अशा अडचणी आणि अशा लॉ अँड ऑर्डर इथे होत आहे, त्यामुळे यावर आपण स्पष्टीकरण देण्यात यावे हा टोल नाक्याच्या संदर्भात। जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत कलेक्टर साहेबांनी स्पष्ट आदेश सांगितले अधिकाऱ्यांना की आजपासून तो टोल नाका पूर्णपणे बंद राहील जोपर्यंत दिल्लीचं स्पष्टीकरण येणार नाही। स्पष्टीकरण आल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर बाकी टोल नाक्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल। निश्चितच। तर दिल्ली येथील नॅशनल हायवेचे जे हेड ऑफिस आहे त्या हेड ऑफिसला आपण पत्रव्यवहार करावा आणि भांडेगाव टोलनाक्या संबंधित पत्रव्यवहार केल्यानंतरच आणि तिकडून आदेश झाल्यानंतरच हा टोलनाका सुरू होईल। तर सध्यापर्यंत हा टोलनाका तोपर्यंत बंद राहील असं स्पष्टपणे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे। 11 तारखेच्या या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष ह्या सर्वांचं सहयोग आणि सहभाग यामध्ये होता आणि या आंदोलनाचा इतका मोठा पडसाद झाला आणि संपूर्णतः दारव्हा तालुकाभर हा विषय ज्वलंत ठरला आणि ऐरणीचा विषय ठरला आणि या विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊनच आज जिल्हाधिकारी साहेब यांनी कार्यालयावर या मंडळींना आमंत्रित केलं आणि त्या संदर्भात सखोल अशी चर्चा करून विचारमंथन करून हा टोलनाका आजपासून स्पष्टता बंद राहील आणि ज्या नंतर दिल्ली हेडवरून यासंबंधी पत्र येईल तेव्हाच हा टोलनाका सुरू होईल अशा प्रकारचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहे। अशा प्रकारचं राहुल भाऊ ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज,